जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी सुकी मच्छी स्टोअर करण्याची माझी अशी साधीसुधी अशी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, मी जवळा घेतलेला आहे, अंबारी सुकट आहे आणि बोंबील आहेत. तर हे छान असे क्लीन करून घेतलेले आहे. अंबारी सुकटचे देखील ते डोके वगैरे, शेपटी वगैरे सगळं काढून असं घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवून देते मच्छी. आणि छान असे डबे असे मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि फ्रीजमध्ये ठेवून दिल्यामुळे त्याला असं मच्छीला असं वास वगैरे देखील येत नाही आणि पाखरं वगैरे देखील पडत नाही. खूप अशी छान अशी मच्छी फ्रीजमध्ये राहून जाते. पावसाळ्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मच्छी स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये आणि मच्छी देखील खूप छान राहते. सगळी सुकी मच्छी छान अशी क्लीन करून घेतलेली आहे, त्यामुळे वेळेवर अशी घाई देखील होत नाही. केव्हाही सकाळी किंवा संध्याकाळी ग्रेव्ही बनवताना, रस्सा बनवताना अशी घाई होत नाही. पटकन असं थोडी अशी मच्छी घेतली आणि रस्सा बनवला असं होऊन जातो. तर असे प्लास्टिकचे डबे मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातात. तर हे पहा, अशा प्रकारे मी मच्छीचे डबे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून देते आणि खूप अशी छान राहते मच्छी. प्लीज थोडे तर त्यातलेच थोडे बोंबील मी आज घेतलेले आहे, कारण बोंबीलचा रस्सा मी आज बनवणार आहे आणि त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बोंबील तर बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे थोडेसे आणि गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत भाज्या सगळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. आपण बोंबील छान असे गरम पाण्यात ठेवून दिलेले आहेत, त्यामुळे बोंबील तर छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि ग्रेव्ही देखील खूप अशी छान होऊन जाते आणि मेन म्हणजे लवकर देखील होते आपली. आणि आणखीन मी बटाटा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, शेंगा आणि कांदा घेतलेला आहे. तर चला, तर मस्त अशी छान अशी रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इकडे पातेले तर मस्त असे गरम झालेले आहे. तर त्याच्यामध्ये 4 चम्मच असे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल देखील मस्त असं गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे मी. आणि पावसाळ्यामध्ये मच्छी वगैरे आपल्याला कधी जायला मिळत नाही, पाऊस खूप असा असल्यामुळे. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही मच्छी स्टोअर करून ठेवू शकता. तर फोडणीमध्ये लसूण देखील टाकून घेतलेला आहे मी. तर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि कांदा छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मसाला देखील आपण टाकून घेऊया. तर लाल मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे मी 2 चम्मच लाल मसाला वापरलेला आहे आणि 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला वापरलेला आहे. आणि हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बोंबील टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. तेलावरच असं या फोडणीमध्येच छान असे बोंबील आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. बोंबील छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून मसाले छान असे बोंबीलला लागून जातील. आणि फक्त असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून झालेले आहेत बोंबील आपले. तर याच्यामध्ये शेंगा देखील टाकून घेऊया आपण. आणि बोंबीलमध्ये म्हणा किंवा अंबारी सुकटमध्ये म्हणा, या शेवग्याच्या शेंगा खूप अशा छान लागतात चवीला. बटाटा देखील टाकून घेऊया.
तर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण. थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन पुन्हा एकदा ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर थोडा वेळ झालेला आहे आणि छान असं आपल्या बोंबीलला छान असं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हे सगळं आपलं मिश्रण. या सगळ्या बोंबील शेंगा वगैरे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जेवढा ग्रेव्ही हवा असेल, जेवढा रस्सा हवा असेल तेवढा पाणी तुम्ही टाकू शकता रश्श्यामध्ये ह्याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि प्लेटवर देखील पाणी ठेवून द्यायचं आहे. तर थोड्या वेळाने पुन्हा एकदा झाकण काढून घेतलेलं आहे मी, कारण आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आणि हिरवी मिरची देखील मी इथे वापरलेली आहे. रश्श्यामध्ये खूप अशी छान चव लागते या मिरचीची. आणि चवीला देखील या फारशा अशा तिखट नसतात मिरच्या. आणि कैरी घेतलेली आहे मी इथे कच्ची, त्याने रस्सा खूप असा छान लागणार आहे चवीला. आणि कैरी जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर चिंच देखील वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे मी आपल्या रश्श्यामध्ये. छान असं मिक्स करून घेऊया आपण. आणि थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले बोंबील आणि शेंगा बटाटा छान असं शिजून जाईल. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि रश्श्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे आपल्या. रस्सा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. तर यातले बटाटे, शेंगा, बोंबील छान असे शिजून गेलेले आहेत, छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तर याच्यामध्ये आता 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्याने रस्सा आपला छान असा घट्ट होईल. आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर रस्सा तर आपला बोंबीलचा खाण्यासाठी रेडी झालेलाच आहे. तर त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आणि रस्सा म्हणाल तर तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, गरमागरम भातासोबत देखील खूप असा छान लागतो रस्सा खायला. तर रस्सा तर आपला रेडी झालेलाच आहे बोंबीलचा खाण्यासाठी. तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.